बातमी अर्थातच सुरुवातीला पनवेलमधली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण हे ताजं असतानाच पनवेलमधील पेठाली गावात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं आपण आत्ताच पाहिलं। सासरच्या छळाला कंटाळून अखेर विवाहितेनं आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजलेली आहे। पेठाली गावातील सोनम केणी या तरुणीला घर बांधकामाकरता 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात येतोय। माझ्या मुलीने आत्महत्या का केली हे संशयास्पदच आहे। आत्महत्या नसून ते घातपात आहे, परंतु आता पोलिसांना सुसाईड नोट भेटली याच्यामुळे आत्महत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे। आत्महत्या अशी मुलीने अशी केली, तिला सासरची मंडळी, तिच्या नणंद, सासू, तिचे मिस्टर, त्यांची घरची सर्व मंडळी टोचर करायची। दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्त छलवणूक चालू झाली। जास्त काम डिलिव्हरी झाल्यानंतर महिन्यात 2 महिन्यात कामाला झुकलं तिला। तुझ्या घरून 20 लाख रुपये घेऊन ये, आमचा घर अपुरा आहे, नाहीतर तू इथून निघून जा, असं या पद्धतीने तिला टोचर करायला। आता एक मुलगी सोबत असल्या कारणाने ती कुठं जाऊ शकत नाही वडिलांकडे, ती तिथं सहन करत राहिली। 5 तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत पोलिसांनी त्यांना पकडून माझ्या मुलीला न्याय द्यावा। माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे। कारण अक्षरशः तिच्या सेकंड बेबीज आहे, त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली, त्यावेळेला 1-1.5 वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती। ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतं, खूप अंधश्रद्धा। कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साईडला, कुठे वणी, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची, सांगायची आल्यावर खूप जंगलात आहे, खूप आतमध्ये जंगलात नेतात, मला भीती वाटते। पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण, भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला। एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लंय आणि दिसतोय गळफास घेतलाय। मग ऍक्च्युली हा संशयच आहे ना। 4-5 दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही। पोलिसांना एवढा वेळ का लागतोय? वैष्णवी ताईचे जर आरोपी 2 दिवसात सापडतायत, तर हिच्या आरोपींना 1 महिना का लागलाय पकडायला? पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना, तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती, म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं? तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे। म्हटलं प्रूफ कुठे? आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली? डिक्लेअर आहे ना, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता? ते आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना आता पनवेलमध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडताना दिसतोय। नक्कीच पनवेलच्या पेठाली गावातील ही जी घटना समोर आलेली आहे, सोनम केणी असं या मृत महिलेचं नाव आहे। कुठेतरी घरकाम बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी तिचं अतोनात छळ होत होता आणि याच छळाला कंटाळून कुठेतरी काही महिन्यांपूर्वी सोनमने आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेतल्याची माहिती समोर आली आणि या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे। आता या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे की नवरा अभिषेक केणी आणि सासू त्यासोबत नंदन आहेत, त्यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। मात्र महिना उलटूनही गेला, अद्यापही ते लोक फरार आहेत आणि या प्रकरणी कोणालाही अटक केली नसल्याचं तिच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे। निश्चित आकांक्षा, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।